हाय इनमिन साडे तीन ही सारे इनमिन साडे तीन इनमिन साडे तीन ही हाय त इनमिन साडे तीन हॅलो हॅलो काय राव या परी कोणतं औषध दिलं तुम्ही काय सरकीला काय फरक पडलाच नाही ना नाही ना राव माल बघा ना कसा झालाय सरकीला काहीच फरक नाही पडला ना राव काय उपयोग नाही झाला राव अहो तुमचं बरोबर आहे या परी अहो तूप खाल्लं तर रूप येत नाही पण हात तर तेलकट होतेच ना तसं काय आपल्या सरकीला काहीच फरक पडला नाही राव तसं नाही राव या परी काळजी कसं काय करू नको जीवाचं रान करून एवढी मेहनत केली खर्च पाणी केलाय त्याचा काहीतरी सार झाला पाहिजे ना राव नाही ना राव काय फरकच नाही पडला ना मालाला चालतंय ठेवू का राव बरोबर चालेल हॅलो बोला सनी भाई हॅलो अरे पप्पे कुठंस तू तुमच्या काळजामध्ये अरे तरी म्हणलं मला काम दम लागलाय उतर माझ्या काळजातून गावशा मग तुमचं असंच असते सनी भाई कधी पण मी कसं उतरू शकतो तुमच्या काळजामधून तुमच्या काळजाला मी कुलूप लावले अरे बरं तू उतरू नकोस पण कुठं आहेस तू आई लक्ष्मी आईच्या मंदिरापाशी आपल्याला तुला काय काम धंदे करण्याचे काही येड नाही नुसता झोपत राह हो गरीब माणसाला कुठं काम लागणार आहे सनी भाई गरीबा बाता मारा सोड मोठ्या इकडे तुझ्याकडे अर्जंट काम आहे मग तुमच्या मागं तर कधी पण 7 महिने गडबड असतील कवा गडबड असते आलो 5 मिनिट बरं ही लवकर इकडे मळ्यात मी बसतो तर इथं बरोबर आलो मायामध्ये आलो बरोबर आलो सनी भाईच्या पुढे पण कवा पण गडबड असते बोल लक्ष्मी आई आला भाऊ काय एक फूल वाहतो सके लवकर आला बाबा तू मग सनी भाई आपली काय धांग कमी आहे काय हा माहिती आहे चल इतर गाडी चाल चल बरं आपल्याला जायचं काय झालं आता झोप झालेली नाही बघा सनी भाई गाडीवर चालता काय डुकला लागला हा गुरु रटना घटी तो हाडी तुटी अरे बाबा मग व्हायचं जायचं चल लवकर चला मजा केली चल अरे काय करतो काय माहित बाबा तू एक आहा. एकच नंबर दिसतो शनी बाई तुम्ही तर पुलगीत असता ना गाडी कुठे लावली तू काय लागला तो हे तिकडे जाऊ, चल बाळा. तुमचा गाल गोरा होणार आहे मग तो काही इतका डेंजर आहे सनी भाई तर की भारी आली हो तुमची
आणि बाई का घेतली गाडी पैसे दे ना मग. मी द्या ना मला तुमच्या गावात पाणी प्यायला काय होतं का पाणी प्यायला काय होतं का मला घ्यायला होतं चल घे आता पाणी प्यायला होतं का ए सागरे गोट्या थांबा थांबा इकडे. शनी शेठ येऊ का मी? येऊन द्या ना मला अरे थांब जरा नाही नाही काय येऊन द्या ना थांब ना. आम्हाला सोडून ना बरं थांब थांब इकडं थांब. थांब तुमच्या. शनी शेठ थांबा ना राव. काय शनी शेठ काय म्हणता बोला काय नाही राव सागरे गोट्या तुमच्याकडे एक काम होतं. बोला ना शनी शेठ काय आहे तू पुरीच्या काय पुरीच्या एखादा काय पाठवा बघा ना तुमच्या ओळखीत. करून तुमच्यासाठी काय तरी तू काढ ए, पुरीच्या बाबतीत काय बोललोय मी त्यात पप्याला सांगू नका बरं का नाही नाही तर घोटाळा करता. नाही हो नाही सांगत ओ शनी भाई महाभारत काय म्हणता काय नाही पप्या. यांच्या काना काय भरून द्यायला लागले काय तुम्ही नाही तुला सांगतो नंतर. तसे ठेपेले मोठे तर शनी शेठ पण ते आपल्याला होणार द्याय सोडून ते आपल्यालाच पैसे मागतात अरे सागरे गोट्या तुम्ही पैसे टेन्शन घेऊ नका ना. पैशाचं मी बघतो. बघतो शनी शेठ आम्ही मग बरं चालतं जाऊ ओ शनी भाई चला लवकर टेन्शन ना घेऊ बघू आम्ही तुम्हाला ठेपा काय ए पप्या थांब जरा थांब. आला घेऊन हिंडत त्याला जर शिकदम निघा नाही आला काय राव हाय आपला माणूस ढकून घ्यावा लागतो. चला येऊ का थोडं काम आहे आम्हाला हा बघा तेवढा. हो बघू तर राव तुम्ही टेन्शन हा टेन्शन घेऊ नका तुम्ही पण. अरे थांब ना जरा काय इतकी घाई असते कुठं. एवढा टाइम असतो का कुठं काम असतेच काही माणसाचे. आता पण लग्न लावून आला असतो मी 2-3 पोरीची हा आणि इथं मला बघायला सोडून तू दुसरी लाव. चला आता. नवीन नंबर आहे उचल तर उचल कोणा हॅलो बोल ना आपा बरोबर आपण देतो 15 दिवस हा ठेवा
बोलला असतात ना आपण. मग वाटत होतं एका हाताने उचली तर आलं बघावं म्हणलं. आता एका हाताने उचल तर तू कुठे गेला असता. बरं बोल ना गोट्या. अरे कुठे बापे अरे सनी भाई संग होतो. पड झालं काय माहिती. टेन्शन आलं काय सांगू तुला. हा काय रे तू नंतर विचार आता काय आहे ते तू पहिले इथं बांधायला री माझ्याकडले अर्जंट काम हो. बरं येईल लवकरी. बरोबर आलोच 5 मिनिटात आलो ताबी. पचास काय प्लॅन दिला ते एक माणूस आहे गाडी चाई 5 मिनिटं काम आहे. गाडी घेऊन जातो मी. अरे मला कुठे सोडून चाललास तू. नाही मग थोडं अर्जंट काम आहे माझ्यावालं. अरे अरे तुम्ही अरे ऐकत जातो मी. तुम्ही जा गाडी घेऊन. मी आलो 5 मिनिटात. मग या अर्जंट असं काम आहे. अर्ध्या सोडून जातो काय तू? हे अर्जंट काम मला आलो मी 5 मिनिटं थांबा. काय येडे, काय माहिती त्याच्या मागे काही कसे कुठाने आणते. काय माहित काय आलं काय नु काम या पप्याला आता. चला आपलं हळूहळू आता. अर्धा तास झाला अजून हिंना चला जायला ते टाइम लागणार ना जरा. तुला बी लय गडबड झाली हो काय झालं काय माहिती. मला काय सुचना तो नंतर जातो गोट्याकडे. नाही पहिले झोप घेतो हाताने. पुढे जागा चांगली. पहिला मोबाईल सायलेंट करून टाकतो म्हणजे कोणाचा ताण नाही राहायचं. नाही उचला मला कसं काय गोट्या बोल. मला वाटतं तिला आळशी यार त्याला कुठे झोपायची सवय. कुठे रस्त्याने झोपला तर असं गाड होईन त्या सव कुठं लोळायची झोपला असं कुठे भीते हो. एक बार लावून बघ बरं. लव का नाही उचला आला तो. मला कळा ना काय त्याचं. वाटीचे 4 फोन. पहिलं मला 15 जावं लागेल. कुठे गेलता. थांबा 2 मिनिट फोन आले. हा इकडे बंटे भाऊ सोबत आलेलो आहे. हा लावतो थोड्या वेळचे फोन ठेवू का.
तो तर नाही गेलतो त्याला बाहेर दिलतो. काय उठता सुटता नुसता पळवतो कुणासोबत बी काही करतो. काय काम धंदे आहेत का नाही? अरे दादा मी काय लहान लागलोय काय याला आता काम धंदे त्याला जवळ आहे का मग फिरून येऊन झालं थोडं फाल. एक काम चाललंय राव ही गाडी मला सकाळपासून लय वाईट दिलाय ती गाडी मला द्या ही गाडी तुम्ही घेऊन जा. गाड्या माणसाला पेन पण द्या मला वालू ते हिशोब करायचं आहे तिथं बोललेलं त्या ड्रायव्हरनी तुम्ही नंतर घ्या दुसरं. यश याच्याकडे लक्ष राहून इकडे तिकडे फिरू नका. बरोबर आणि घरा करता 50 रुपये भेटेन का पेट्रोलला? माझ्याकडे पैसे नाही तर तुमच्याकडे दरवेळेस पैसे नसतात मला द्यायला. आता ही कशी नेऊ मी या गाडीला काय करू तुला तो आता चांगली ती का देऊन ती जाऊ जा. हा काय झालं? काय दाढी चालू आहे ना नाही काय दादात काय दाढी दिली बाई तीच चांगली होती आपली. जा कामाला जा. काय करावं राव या बंडीला. गोट्याला ह्याला काय काम नाही आता अर्जंट मध्ये बोलले मला. आयला गोट्यानं तुम्ही लय फोन लावले अर्जंट काम काय असणार यांच्यावाला लय खवळून बा मला आता. यार किती टाइम लावतो यो बरं गोट्या काय काम होतं रे अर्जंट एवढं बस ना सांगतो. लय फोन लावले. बस ना एका कार्यकर्त्याने पैसे घेतले राव 50,000. हा ते आता पैसेच नाही राहिले काय करावं धमकी द्यावं काय घेऊन बसू. कोणाची ताकद आहे तुम्हाला हात लावता आम्ही असताना तो पुशेट आहे ना एवढा मोठा जिंदाबाद तुमचं काय अडचणी दूर काढतो तुमची काय सांगा फक्त. ते तुम्ही कळणार नाही मला काय करावं काय नाही म्हणलं तुला काय काहीतरी उपाय असं सांग. असं आहे का नागरे तुला सकाळच्या पारी शनीशेट काय म्हणत होते का खरं सांग कुठे आपल्याकडे मांडल्याचे पुढं हात लावलाय आता काय केलं मायपासून लपू नका तुम्हाला दोस्ती शपथ सांगा लवकर काय म्हणत होतं शनीशेट सांगा आता 200 घालले आता सांगा लवकर. अरे ते हे म्हणतो ते पोरगी बघा पैसे 300 तुम्ही घेऊ नका. कोण शनीशेट पोरगे बघा मग काय म्हणले अजून आम्ही तेवढं आम्ही बघतो पैसे टेन्शन नाही घेऊ. आहे का तुमच्याकडे नाही ना आता मला विचार पडला का बाबा पैसे कधी द्यावं तुम्ही आम्हाला मारून तुम्हाला सांगतो शनीशेठ तुम्हाला पोरगी बघायची सांगितलं हा तुम्हाला या बाबाचे पैसे द्यायचे 50,000 हा तुमच्याकडे पोरगी नाही पैसे नाही दोन्ही बी नाही ना. मग आपण काय करू पोरगी बरं आता झालंय काम आपलं सगळ्यांचं फक्त शनीशेठला मिळ लागून देऊ लागा. तू जास्त जवळचा माणूस आहे तू माहिती करू नको देऊ. आता मी काय आता बरोबर करतोय याला. चल, मला 50,000 गाडी दे मला लपिलो इनी म्हणी. शनीशेठने अरे हो कवा चला बरं फोन नाही होता काय मला तुम्ही टेन्शन आलं तेवढं इथं बसला बांधायला मी असलं उडी घावा या पैसे दिले.
आणि एवढे हाणार पैसे तिघा जणांनी मिळून केलं साऱ्या गावाचा अवघड जिन तिघा जणांनी मिळून केलं साऱ्या गावाचा अवघड जिन झालं पाणी आता त्याच्यातले आता मी आता नाही सुटले. झालं का ग तो पाणी झालं काय मला एवढंच न्यायचंय गय आता मला बी झालं का पाणी? हो ना बस झालं बाबा तोवर नेऊ बरं बरं. अरे बाबा द्यावा तू असल्यावर आम्हाला काही कमीच नाही हो पाण्याला हा मी समाजसेवा कशाला करतो अरे मग? आम्ही किती काय भरूत ना आणि किती काय बी नेऊ मी आता त्यासाठीच आहे मी समाजसेवा. हो ना. आम्ही किती काय ड्रामा भरूत बाबा अरे पिऊ नका राव भाजीबा, चांगले बाबा असं म्हाताऱ्या अरे पिऊ नका पडत जा. काय रे रे कशी भरली का बर्लिन जाय ना घेऊन. उचलून देऊ काय? हा. हे जो बरं आहे ना लेकीने घरी बा. देवा हांडा भरला आज लय समक सेवा केली बाबा तो मग समाजसेवाचं काही बक्षीस असं नाही? काय बक्षीस बिक्षीस काय नसतंय बाबा आई तुम्ही जाणी त्यांना देतो बक्षीस. बरं 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 मग सनी शेठ कुंकड आले. लय समाजसेवा चालली देवा सेठ. समाजसेवा मी नाही करणार तर मग कोण करणार आहे? लय भारी काम करायला लागले राहतो. मग काय काम काढलं इकडे सनी शेठ? होतं म्हणलं तुमच्याकडे काम भेटे गाठी होत्यानं म्हणलं काम आहे आपलं. काम करतो पण 50 द्यावं लागत भाऊ. काय राव असं असतंय का? 50 तर पाहिजेतच ना. मग आता लय पोटात दुखा लागल्या. तुम्ही तर आपल्या जवळच्या माणसाला लगेच जवळचे जरी आले पण पाहिजे 50 द्या 90 ला. म्हणलं काम आहे का तुम्ही? काम ऐकतो ना 50 द्या. हा. एकच आहे होय 50च. काय करता मला वाटलं 100ची द्या. शेट मानल्यावर करून काय पैसे येते का झाडं लागतात का? थांबा सनी शेठ 2 मिनिटं थांबा जरशी. काय झालं? थांबा जरशी. भारी काम आहे. चकना राहिला राहिलात का? राहिला ना. बरं. आता बोला काय काम अजून? आपल्याला एक काम करायचं होतं. आपल्याला पुरीचं ठेपा बघायला राव. हो लय उशीर केला तुम्ही. 2 दिवसापूर्वी तर आता पुरीचं लग्न दिलं करून. काय इतकी ना अरे देवा. जाऊ टेन्शन घेऊ नका. आता लय ठेप आपल्याकडे. किती काय 2-3 दिवस थांबा फक्त लगेच तुम्हाला नक्की नक्की 100% करताना काम 1000% करतो. तुम्ही टेन्शनच घेऊ नका. होईल ना नक्की आपलं काम? 100% होणार. देवा तुम्ही मला देवासारखे धावून आला बघा. होऊन जाईल. चला तुम्हीच काम करता ना. हा नक्की 100%. येऊ का मग? येतो हा? आपलं काम करावं ना. 100% होणार. येतो आता हा? हा, तुमच्या वर्षावर आता आपलं काम होतंय राव. आता वाटतंय मला जेव्हा काम करतोय आपला. हिरोन मला काय माहिती. हिरोन चांगला लावला तुम्ही. बरोबर. अरे सागर गोट्या बोल ना. आंबा. अरे सागर गोट्या काय रे तुम्ही सनी शेठला फोन लावलाय का? कशाला हे एवढा मोठा आपण प्लॅन केलाय. सनी शेठला कळविलं नाही का तुम्ही पुरीचा ठ्यापा आहे म्हणून? लावला फोन हा लावतो घुसली तर का नाही रे? घुसली ना.
पुढं सनी शेठ एक ठेप आलता हो पोरीचा 60,000 रुपये मागायला आले 60,000 रुपये मागायले हो 50 बरं काय अडचण नाही चालते 50 ना हा बर 50 बरं. नक्की नाही पण 2 दिवसांनी बोलले नाही हा 2 दिवसांचा जबाब चालते ठेव का चल केलं फास्ट